येत्या 20 मे रोजी पालघर लोकसभा मतदारसंघासाठी मतदान होणार आहे आणि वसई विरार परिसरासह पालघर जिल्ह्यामध्ये जवळपास 1 लाखाहून अधिक जे आहेत नवीन मतदार दाखल झालेले आहेत। हे नवीन मतदार नेमकं कोणाला मत देणार याकडे सर्वांचं लक्ष आहे आणि ह्या मतदारांना आपल्याकडे आकर्षित करण्यासाठी सर्वच राजकीय पक्षांनी जे प्रयत्न केलेले आहेत। तर तिकडे बहुजन विकास आघाडी नवीन मतदारांनी बहुजन विकास आघाडीला का मत द्यावं हे याचं कारण सांगितलेलं आहे। नवीन मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी बहुजन विकास आघाडीचे जे युवा नेतृत्व आहे हार्दिक राऊत यांनी प्रयत्न केलेले आहेत। नवीन मतदारांना त्यांनी कमालीची साथ घातलेली आहे। बहुजन विकास आघाडीला मत का द्यायचं आणि मागील 30 वर्षात बहुजन विकास आघाडी नेमकं काय केलंय हे नवीन मतदारांना सांगितलेलं आहे। हार्दिक राऊत यांनी नेमकं काय सांगितलं नवीन मतदारांना आणि काय साथ घातली आपण ऐकूयात। सर्वप्रथम आपल्या चॅनलच्या माध्यमातून मी सांगू इच्छितो, लोकनेते माननीय श्री हितेंद्रजी ठाकूर, प्रथम महापौर राजीवजी पाटील, युवा आमदार क्षितिज ठाकूर यांच्या नेतृत्वात जे यावेळेला आपले पालघर लोकसभेचे खासदार म्हणून आपण उमेदवारी दिलेले आहेत। राजेशजी पाटील एक युवा उमेदवार आहेत, विद्यमान बोईसर विधानसभेचे ते आमदार आहेत। साधारणपणे पंचायत समिती सभापती, ग्रामपंचायत सदस्य, पंचायत समिती सभापती, जिल्हा परिषद सदस्य, जिल्हा बँक संचालक आणि नंतर 2019ला विधानसभा सदस्य असा ग्रास रूटवरून वरपर्यंत काम केलेला असा हा उमेदवार आहे। काम करण्याची कला आपांच्या प्रत्येक कार्यकर्त्याला, पण काम करून घेण्याची जी कला आपांकडे आहे तशी पालघर जिल्ह्यामध्ये कोणत्याच नेतृत्वाकडे नाही आहे। 3 आमदार, सगळ्यात जास्ती नगरसेवक, जिल्हा नियोजन समितीच्या 55 सदस्यांमध्ये साधारणपणे 27 सदस्य, ग्रामपंचायतीचे सगळ्यात जास्ती सदस्य, त्यानंतर बघणार तर पालघर जिल्ह्यामध्ये सगळ्यात जास्ती ग्रामपंचायत सदस्य असलेला असा हा आपला पक्ष आहे। 2009च्या आधी पालघर लोकसभा मतदारसंघ हा अस्तित्वात नव्हता। पालघर लोकसभेचा जो प्रादुर्भाव असलेला जो जिल्हा आहे पालघर जिल्हा हा उत्तर मुंबई आणि डहाणू या 2 लोकसभेमध्ये डिवाइड झालेला होता। दोन्हीचं प्रतिनिधित्व चिंतामण वणगा साहेबांनी आणि राम नाईक साहेब म्हणजे BJPकडे अनेक वर्ष असलेला असा हा मतदारसंघ, पण या जिल्ह्यामध्ये अनेक वर्षापासून प्रलंबित असलेले प्रश्न म्हणजे विद्यार्थ्यांच्या दृष्टीने जे उपकेंद्र विद्यापीठाचं आणायला त्यांना पाहिजे होतं, राज्यात आणि केंद्रात सत्ता असताना सुद्धा त्यांनी आणलेलं नाही आहे। पण आपले खासदार झाल्यानंतर आपल्या खासदाराच्या माध्यमातून, आपल्या आमदारांच्या माध्यमातून पालघर जिल्ह्यामध्ये विद्यापीठाचं उपकेंद्र कसं येईल ह्याकडे आपण नक्की लक्ष देऊ। आपल्या खासदारांनी 2009 ते 2014 बळीरामजी जाधव निवडून आल्यानंतर ठळक 5 कामं जी केली होती ती मी तुमच्या निदर्शनास आणू इच्छितो, कारण जे नवमतदार आहेत ते 2009 साली खूपच लहान असतील, त्यांना हे माहिती नसेल। आपली जी उपनगरीय रेल्वे सेवा विरार ते चर्चगेट होती ती चर्चगेट ते डहाणू, त्यानंतर दुसरं काम जे केलं ते आपल्या विभागामध्ये कोकण कृषी विद्यापीठ दापोली इथे आहे, त्याचं एक चिकूवर संशोधन केंद्र तत्कालीन केंद्रीय कृषी मंत्री शरदचंद्र पवार साहेब यांच्याकडे मंजूर करून घेऊन पालघरमध्ये आपण चिकूवर संशोधन केंद्र एक केलेलं आहे। त्यांच्या कार्यकाळामध्ये पेट्रोलियम मंत्री जे बलराम जाखड होते त्यांच्या वतीने त्यांनी पेट्रोलियम समितीमध्ये त्यांचा समावेश झाला। त्यानंतर पालघर जिल्ह्याला जो गॅस निर्मिती होते, मुंबई हाय जी म्हटली जाते ती वसईच्या समोर समुद्रात आहे, तो पेट्रोलियम गॅस आपल्याला पाईपलाईनद्वारे मिळण्यात आला। त्यानंतर मच्छीमारांसाठी विविध योजनेअंतर्गत मोठी 2 मच्छीमारांसाठी विक्री केंद्र, मच्छी विक्री केंद्र वसई तालुक्यात त्यांनी उपलब्ध करून दिली। त्यानंतर अनेक ज्या योजना आहेत त्याच्यामध्ये सिवरेज ट्रीटमेंट प्लांट असेल, जिल्हा नियोजन समितीला विविध ठिकाणून निधी मिळवून देणं असेल केंद्रातून, आणि त्याच जोडीला तत्कालीन पंतप्रधान जे आपले तत्कालीन 2000 मनमोहन सिंग जे होते त्यांच्या माध्यमातून 200 करोडचा निधी त्यांनी तारापूर अणुऊर्जा प्रकल्प केंद्राच्या जवळील गावांच्या विकासासाठी उपलब्ध करून दिले। ही ठळक 5 कामं लोकनेते माननीय श्री हितेंद्रजी ठाकूर यांच्या नेतृत्वाने आपलं जे सूर्या प्रकल्प जो मंजूर करून घेतलेला आहे त्या सूर्या प्रकल्पाचं आज डिजिटल उद्घाटनाचा घाट घातला गेला। त्यावेळेला असं दाखवण्यात आलं का हा डिजिटल उद्घाटन म्हणजेच हा सूर्या प्रकल्पाचं उद्घाटन, पण 99 साली जेव्हा विलासराव सरकार अल्पमतात होतं, विलासराव देशमुखांचं काँग्रेस राष्ट्रवादी सरकार अल्पमतात असताना इतर आमदारांनी विविध ठिकाणी त्यांची मंत्रिपदं घेतली, पण आपल्या आमदारांनी एका मताच्या जोरावर
सूर्या प्रकल्प हा मंजूर करून घेतला. 99 साली हा जो मंजूर झालेला सूर्या प्रकल्प आहे त्याचा टप्पा 1, 2 असं 400 MLDचं पाणी आपल्याला जे मिळते आहे त्याचं कोण ना कोण डिजिटल उद्घाटन करण्यासाठी श्रेयवादाची लढाई चालली आहे. पण हा प्रकल्प मंजूर कोणी केला, ह्या प्रकल्पाचे भागीरथ कोण आहेत, तर लोकनेते माननीय श्री हितेंद्रजी ठाकूर. आणि KG to PG हे शिक्षण आज वसई तालुक्यामध्ये किंबहुना पालघर जिल्ह्यामध्ये सगळ्यात मोठं जे कॉलेज, उत्कर्ष स्कूल, शाळा, कॉलेज असा हा पसारा असलेला म्हणजे KG to PG हे सर्व शिक्षण आपल्याला उपलब्ध झालेलं आहे. त्यामुळे पालघर जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना मुंबईकडे न जाता पालघरमध्ये शिक्षण उपलब्ध झालेलं आहे. असं लोकनेते माननीय श्री हितेंद्रजी ठाकूर आणि बहुजन विकास आघाडीचं कार्य आहे. हे नवमतदारांपर्यंत जायला पाहिजे आणि नवीन मतदारांना मी आवाहन करीन, तुम्ही मतदान करा. तुमचं मत हे निर्णायक आहे आणि तुमच्या मताच्या जोरावर आपल्या जिल्ह्यातील आपला हक्काचा खासदार निवडून येणार आणि आपली कामं करण्यासाठी आपला खासदार आपल्याला हवा. 20 तारखेला सकाळी 7 ते संध्याकाळी 6 दरम्यान आपलं मत 5 नंबर अनुक्रमांक बहुजन विकास आघाडी आणि आपले उमेदवार राजेशजी पाटील. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय बहुजन विकास आघाडी.